नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे पर्सेंटेज काढणे, टक्केवारी काढणे. ठीक आहे. मग आपल्याला टक्केवारी काढायची कशी, तर आपण एक उदाहरण घेऊया की आपण म्हणतो की मी 200 आंबे आणले होते, त्याच्यापैकी 5 खराब झाले. ठीक आहे ना. मग 5 खराब झाले तर मग 200 पैकी मग 5 खराब झाले, मग किती पर्सेंट खराब झाले? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे बोलता बोलता बोलून जाते माणूस. माझं एवढं पर्सेंट नुकसान झालं, माझं एवढं पर्सेंट नुकसान झालं, माझे एवढे पर्सेंट मार्क तिकडे गेले. ठीक आहे ना. मग हे पर्सेंटेज काढायचं कसं, तर आपण ते शिकून घेणार आहेत आज. मग आता बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. चला आपण वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला चालू करूया. टॉपिकला चालू करू की आपण आता काय करणार आहे. आता सपोज समजा आपण जर म्हटलं की मी 200 आंबे आणले होते, 200 आंबे आणले होते, त्यापैकी XYZ काही पण काय पण सांगा तुम्ही, 7 सांगा, 8 सांगा, काय सांगा. आता आपण काय करू, 6 आंबे खराब झाले असं सांगू. ठीक आहे. ह्याच्यापैकी 6 आंबे काय झाले, हे 200 आंबे विकत घेतले होते, त्यातले 6 खराब झाले. खराब झाले. ठीक आहे. मग खराब झाल्याच्या नंतर ह्या 200ला 6 खराब झाले, ते किती पर्सेंट खराब झाले? ठीक आहे ना. मग आता 6 किती पर्सेंट खराब झाले ते आपलं पर्सेंटेज काढायचे. मग सुरुवातीला काय करायचं की 6 ला 200 ने भागायचं, भागाकार करून घ्यायचा. 200 ने ह्याला भागून घेतलं तर ह्याचा भागाकार काय येईल, तुम्ही म्हणणार कसं येईल भागाकार. आपण भागाकार शिकून घेऊ पहिले ह्याच्यामध्ये. मग आता इथं 200 आहे. ठीक आहे. मग 200 आहे तर मग 200 ने 6 ला भागणार आहे का, नाही जाणार आहे. मग आपण काय करणार आहे, इथं पॉईंट देणार आहे. पॉईंट इथं पॉईंट दिला म्हणजे इथं काय झाला, 60 झाले. मग आता 60 ला 200 ने भागणार आहे परत, नाही जाणार. मग आपण काय करू, पॉईंटच्या नंतर एक झिरो घेऊया. मग झिरो घेतला, मग इथं किती झाले, इथं झिरो घेतला, 600 झाले. मग आता 600 ला 200 ने भाग जाणार आहे का, जाणार आहे, निश्चितच जाणार आहे. तर मग काय करणार आहे आपण, 200 200 आणि 200 त्रिक 600. मग आपलं त्रिक म्हणजे काय आला, हे 3 इथं ठेवला, आपलं उत्तर आलं 0.03. मग आता 0.03 आपलं उत्तर आलं. मग हे पर्सेंटेज आहे का, हे पर्सेंटेज नाही. मग पुढे पर्सेंटेज काढण्यासाठी, पर्सेंटेज म्हणजे किती, कोणती व्हॅल्यू असते, पर्सेंटेज म्हणजे 100 ची व्हॅल्यू असते, 100 व्हॅल्यू. मग आपण काय करायचं, ह्याला गुणाले 100 करायचं. 100 केल्यानंतर ह्यांचा गुणाकार काय येईल मित्रांनो, ह्यांचा गुणाकार येईल 100 त्रिक 300. 300 ला 0, ह्याचे उरले 30. मग 100 झिरो झिरोच होणार, राहिलेले 30 आहे तिथं. मग आपण काय देणार, 0, ह्याचे काय उरला 3. आता पुढे आता 0 राहिलेला आहे. मग 100 0 0, आपला ह्याचे काय आलता, 3 आलता. मग किती झाले तर 100 गुणिले 300. मग आता 300% झालं का, नाही झालं. मग इथं काय क्रिया झाली की इथं पॉईंट दिलेले आहेत 1 आणि 2, 2 घरानंतर 0 आहे, पॉईंट दिलेला आहे. मग आपण काय करायचं, 2 घरानंतर पॉईंट द्यायचा इथं, किती येणार. मग आपलं उत्तर काय आलं 3.0. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 3%. 3% म्हणजे काय झालं की आपण 200 आंबे घेतले होते, त्यापैकी 6 खराब झाले. म्हणजे माझं नुकसान काय झालं, 3% ने नुकसान झालं, किंवा 3% ने मला आंबे कमी भेटले. ठीक आहे. असे पर्सेंटेज काढायचं. तुम्ही अनेक प्रकारचे उदाहरण घेऊ शकता मित्रांनो. 200 घेणार तुम्ही, समजा कधी 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 तुम्ही 200 नाही आणणार, कधी 150 आणणार, काय पण तुम्ही वह्या आणणार, पुस्तके आणणार, त्याच्यापैकी काही खराब होणार, काही चांगल्या निघणार. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की माझं एवढे पर्सेंटेज. आता थोडक्यात आपण सांगू शकतो की बाबा मी 200चा बंडल घेतला होता किंवा 1000 रुपयाचा बंडल घेतला होता, पण त्याला मला त्याच्यामध्ये एक नोट कमी आली, म्हणजे किती पर्सेंट नुकसान झालं. तशा पद्धतीचं हे आहे मित्रांनो. आता आपण याला काय करू, आपण पुसून घेऊया. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. असं पर्सेंटेज समजून घ्या आणि पुन्हा पुन्हा ह्याची सराव करा, आणि तुम्हाला पर्सेंटेज काढण्यासाठी प्रॅक्टिस होईल आणि सोपं पडेल. हा व्हिडिओ आवडलास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अनेक मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल आणि अशीच नवीन नवीन उदाहरणं तुम्हाला पाहण्यात येईल. त्याच्यामुळं मी करल आणि तुम्हाला बघण्यात येईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे श्रीमंत धमिने.
धन्यवाद. काय दिसा नाही घेतला